पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ आज शिवसेनेचे नेते खासदार आनंद गीते साहेबांनी फोडलेला आहे। सर, काय कशा पद्धतीने तयारी करते? आज नारळ फोडलेला आहे प्रचाराचा। अतिशय उत्साही वातावरणामध्ये हजारो शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आज महाविकास आघाडी पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ श्रीफळ वाढवून माझ्या हस्ते संपन्न झालेला आहे। अतिशय उत्साही वातावरण आहे। या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा महापौर हा निश्चितपणे या महानगरपालिकेवरती निवडून येईल हा विश्वास आजच्या या प्रचाराच्या शुभारंभाच्या दिवशी मी अतिशय विश्वासानं व्यक्त करतो। नेहमीच महाविकास आघाडीने प्रचाराच्या दरम्यान महायुतीला चॅलेंज केलेलं आहे। विकासाच्या मुद्द्यावरती महाविकास आघाडी बोलते, कोणतं नवं विजन घेऊन लोकांसमोर जातोय आपण? हे सगळे चर्चा आपण आता या प्रचाराच्या दरम्यान करणार आहोत। आम्ही एक वचननामाच महानगरपालिकेच्या पनवेलच्या जनतेला देणार आहोत आणि त्याबरोबर एक विकासाचा आराखडा सुद्धा जनतेला मतदारांना आम्ही सादर करणार आहोत। सर, ज्या पद्धतीने आपण खारघरमध्ये विशेष लक्ष दिलं, प्रभाग क्रमांक 4 असेल, 5 असेल, 6 असेल, मात्र ज्या पद्धतीने प्रभाग क्रमांक 4 मधून 2 उमेदवार अर्ज बाद झाले महाविकास आघाडीचे, काय नेमकी चूक झाली, काय सांगाल तुम्ही? काय हा विषय आहे? हा विषय आता असा धावता बोलण्यासारखा विषय नाही आहे। दुर्दैवानं राजकारणाची इतकी नीच पातळी या सत्ताधाऱ्यांनी गाठली आहे, त्या नीच पातळीचा हा परिपाक आहे। काय आवाहन कराल पनवेलकरांना, विशेषतः खारघरवासियांना? महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, काय सांगाल? ते पनवेलकरांना आवाहन करणार आहे, कारण ही निवडणूक जरी महानगरपालिकेची असली तरी ही निवडणूक लोकशाहीचं अस्तित्व ठरवणारी ही निवडणूक आहे आणि जर लोकशाही जिवंत राहावी असं वाटत असेल तर मला विश्वास आहे पनवेलचा मतदार, पनवेलची जनता ही निश्चितपणे महाविकास आघाडीच्या पाठीशी राहील आणि भरघोष मताने महाविकास आघाडीला या पनवेल महानगरपालिकेमध्ये विजयी करेल। धन्यवाद। हे होते अनंत गीते साहेब, जे शिवसेनेचे नेते आहेत, खासदार आहेत। खऱ्या अर्थानं आज प्रभाग क्रमांक 4, 5, 6 जे महायुतीचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, आपल्याला जायचंय कुठे? नारळ फोडलेला आहे। पनवेल महानगरपालिकेची नुसती निवडणूक नाही, तिथे दर्शन घ्यायचंय। पनवेलकरांनी महाविकास आघाडीला मतदान करून विजय केलं पाहिजे असा विश्वास त्यांनी या निमित्ताने व्यक्त केलेला आहे। धन्यवाद।